शिरोळ तालुक्यातील शेडशाळ इथं धनंजय महाडिक युवा शक्ती आणि अक महादेवी महिला बचत गटाच्या वतीनं महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। सध्याच्या घडीला महिला सबलीकरण झालं तरच समाज सबलीकरण होईल, यासाठी महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून उद्योजिका म्हणून पुढे यावं असं आवाहन शिरोळ पंचायत समितीचे सभापती मल्लाप्पा चौगुले यांनी केलं। शेडशाळ इथं धनंजय महाडिक युवा शक्तीच्या वतीनं आयोजित मेळाव्यामध्ये ते बोलत होते। शिरोळ तालुक्यातील शेडशाळ इथं धनंजय महाडिक युवा शक्ती व अक महादेवी महिला बचत गटाच्या वतीनं भव्य महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। शिरोळ पंचायत समितीचे सभापती मल्लाप्पा चौगुले, उपसभापती कविता चौगुले, जिल्हा परिषद सदस्य परवीन पटेल, नगरसेविका राजश्री जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती। मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनानं मेळाव्याची सुरुवात झाली। यावेळी बोलताना सभापती मल्लाप्पा चौगुले यांनी महिला सबलीकरण झालं तरच समाज सबलीकरण होईल असे उद्गार काढले। तर नगरसेविका राजश्री जाधव यांनी अक महादेवी महिला बचत गटाचे कार्य कौतुकास्पद असून समाजातील दीनदलित महिलांना रोजगार देण्याबरोबरच आर्थिक बळ दिल्याचंही सांगितलं। तर युवा शक्तीचे अध्यक्ष किरण संगपाळ यांनी महिला बचत गटांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता यावा या उद्देशानं मेळाव्याचं आयोजन करण्यात आल्याचं सांगितलं असून याचा महिलांनी लाभ घ्यावा असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं। एकूण 53 खेळी असतील आणि या 53 खेळीमध्ये महिला बचत गट पहिल्यांदा महिला बचत गट पंचायत समितीच्या मार्फत पद्मावती महिला 50,000 रुपये त्यांना तरतूद दिली आहे। मी एकूण आपल्या तालुक्यामध्ये सर्व सांगितलं तर